नमस्कार. लेट्स रीड इंडिया फाउंडेशनसाठी वाचन प्रेरणा दिनानिमित्त राजन खान यांच्या अजब गजब जगणं वागणं या पुस्तकातील एका परिच्छेदाचं अभिवाचन करते. विषय आहे माणूस, धावतं जग आणि समाधान. निसर्गासमोर माणूस आणि इतर सजीवसृष्टी, प्राणीसृष्टी एकसमान आहेत. त्यातल्या इतरांच्या आयुष्याला काही वेग नाही, पण माणसाला तो आहे. अर्थात इतर सजीव सृष्टीतले जीवही आपलं अस्तित्व टिकून धरण्यासाठी झगडत असतात. माणूसही झगडत असतो. पण इतर सजीव सृष्टीचं वैशिष्ट्य असं आहे की ते आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी आपल्या जातीत स्पर्धा करत नाही. माणूस मात्र जगण्याच्या नैसर्गिक झगड्याच्या जोडीलाच आपापसातली स्पर्धाही करत असतो. आपण श्रेष्ठ असावं, थोर असावं, कशातही नेहमी आपलाच क्रमांक पहिला असावा, आपण सर्वांपेक्षा पुढं असावं, अशा किळसवाण्या पद्धतीने त्याला सारखं वाटत असतं. आपल्यापुरतं आणि फक्त आपल्यापुरतं पाहण्याची माणसाची ही स्वार्थी वृत्ती विकृत आहे आणि या विकृतीलाच माणूस आयुष्याचा वेग म्हणतो. या पुढं धावण्याच्या स्पर्धेत एक माणूस एकटा पडतो, इतरांपासून तुटतो. स्पर्धेमुळे त्याच्यात आणि इतरांत एक अकारण शत्रुत्व निर्माण होतं. आजच्या वेगाच्या गप्पा करणारं जग हे असं एकमेकांचं शत्रू आहे आणि ते शत्रुत्व आहे म्हणून सगळं जग अस्वस्थ आहे. अन्न, वस्त्र, निवारा आणि समागम या माणसाच्या मूलभूत गरजा, त्या भागवण्यासाठी कष्ट करावे लागतात आणि ते कष्ट करणं जगण्याचा आनंद आहे. पण गरजा भागवण्यासाठी इतरांशी स्पर्धा करणं आणि त्या भागल्या तरी आणखी मिळवण्यासाठी स्पर्धा करत राहणं, हा विकृत स्पर्धेला आयुष्याचा वेग म्हणणं हा मूर्खपणा आहे. स्पर्धेची आणि वेगाची ही वांझोटी दुनिया संपल्याशिवाय हे जग कधीही खऱ्या अर्थानं सुखी होणार नाही. वेग आयुष्याला नसतो तर विचारांना असतो आणि विचारांना हव्यासी वेग असणं ही दुःखदायक विकृती आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे.